नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, घरकुल योजना संदर्भात आपल्या चॅनलवरती अनेक व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत आणि ते खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनलेले आहेत, कारण त्याच्यावरती जवळपास लाखापेक्षा व्ह्यू आहेत आणि तुमच्या कमेंट आलेल्या आहेत, त्यानुसार हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे। आता घरकुल योजनेत आपल्याला 2,10,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळतं हे मी सांगितलेलं आहे, पण त्यामधील जे रोजगार हमी योजनेचे 28,080, आता तुम्हाला पत्र जे भेटलेलं आहे ते 26,600च्या आसपास, तर 28,080 रुपये मजुरी आपल्या खात्यावरती कशा पद्धतीने मिळवायचं याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। A to Z प्रोसेस हा व्हिडिओ बघितला तर तुमची जी मजुरीची रक्कम आहे ती कोणकोणत्या खात्यावरती येणार संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे। चॅनलवरती नवीन असाल तर महत्त्वपूर्ण चॅनल आहे, आत्ता सबस्क्राइब करून ठेवा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। रोजगार हमी योजनेतून आपल्याला किती रक्कम अनुदान मिळते घरकुलसाठी हे सर्वात प्रथम जाणून घ्या। पहा, आपल्याकडे एक घरकुल पत्र आहे जे की एका लाभार्थ्याला मिळालेलं आहे आणि या घरकुल पत्रामध्ये रोजगार हमी योजनेतून किती रक्कम मिळते याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे। पहा, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 90 दिवस मनुष्य दिन असतं आणि 26,730 रक्कम मिळते घरकुल योजनेसाठी। आता ही 26,730 रक्कम कशी मिळते ते आता आपण जाणून घेऊयात। हे मजुरीचे दरावरती ठरलं जातं। आता मजुरीचा दर ह्यामध्ये 297 होता आणि आता चालू मजुरीचा दर आहे 312 रुपये। आता ह्याचं कॅल्क्युलेशन सुरुवातीला करून घेऊया। आता आपण कॅल्क्युलेशन करूया। पहा, 90 दिवस मनुष्य दिन असतं आणि मजुरी किती आहे पत्राप्रमाणे 297 रुपये, तर तुमचं कॅल्क्युलेशन मजुरी किती येणार आहे 26,730। या पत्रात सुद्धा आपल्याला पाहिलेला आहात 26,730। आता मजुरीचा दर हा बदललेला आहे 312 रुपये झालेला आहे। पहा, 90 दिवस मनुष्य दिन आणि 312 रुपये मजुरी दर आहे, तर तुमचे इथे किती रक्कम अनुदान आता चालूच्या रेट प्रमाणे येणार आहे 28,080 रुपये मजुरीचा अनुदान तुमच्या खात्यावरती येणार आहे। हे समजून घेतला। आता ही रक्कम कशा प्रकारे भेटणार हे समजून घ्या। तर 90 दिवस हे मनुष्य दिन भरले पाहिजेत। आता तुम्ही तुमच्या घरकुलावर तुमच्या घरकुल कामकाजावरती 8 व्यक्तींना तुम्ही कामावर लावू शकता। उदाहरणार्थ तुम्ही 8 व्यक्तींना कामाला लावला तर आठवड्याचे 6 दिवस धरून चला, 6 दिवस ते नागरिक आले कामाला तर तुमचं 48 दिवस भरतात, म्हणजे एका आठवड्यात 48 दिवस भरतात। उर्वरित 42 दिवस तुम्ही आणखीन मजूर लावू शकता। उदाहरणार्थ 8 तर किती झाले 40 आणि उर्वरित 2 दिवस तुम्ही दुसरा मजूर लावू शकता। असे 48 प्लस तुम्हाला 40 प्लस 2 असं धरून चला, टोटल तुम्हाला 90 दिवस मजुरी, टोटल तुम्हाला 90 दिवस पूर्ण झाले पाहिजेत। इथे कॅल्क्युलेशन पहा, 90 दिवस असे 90 दिवस तुमचे भरले पाहिजेत। एका व्यक्तीने 90 दिवस करण्याऐवजी 8 व्यक्तीं थ्रू तुम्ही हे मास्टर काढू शकता। आता मास्टर कसं काढायचं व्हिडिओमध्ये कंटिन्यू पहा, A to Z प्रोसेस सांगितलेली आहे। म्हणजेच 28,080 रुपये हे अनुदान रोजगार हमी योजनेतून मनुष्य दिन मजुरी म्हणून आपल्याला मिळते। आता हे 90 दिवस भरले पाहिजेत का, तर त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो, जी माहिती आहे त्यानुसार। आता पहा, आपल्याला मजूर मास्टर मागावं लागतं रोजगार हमीचे मजुरी मिळवण्यासाठी, जे की हे 28,080 रुपये। हे मजूर मास्टर भरल्यानंतरच आपल्याला ही मजुरीची रक्कम खात्यावरती जमा होते। आता मजूर मास्टर कसं भरावं ते सांगतो आणि हे 28,080 कशा स्वरूपात तुम्हाला भेटतील हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे। पहा, काळजीपूर्वक पहा। आता यामध्ये महत्त्वाचा रोल तुमच्या ग्रामपंचायतीचा असणार आहे आणि तेथील ग्राम रोजगार सेवक हे महत्त्वाचा तुमच्यासाठी दुवा ठरणार आहे, कारण ही सर्व प्रोसेस त्यांच्याकडून करून घेणं गरजेचं आहे। आता पहा, कोणतंही रोजगार हमीचं काम मागणी करायचं असेल तर नमुना नंबर 4 हा इथे स्क्रीन समोर पहा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत रोजगार मागणीचा अर्ज नमुना नंबर 4। आता हा वैयक्तिक पण आणि सामूहिक पण, आता तुम्हाला घरकुलसाठी सामूहिक अर्ज करता येणार आहे। कशा पद्धतीने ते सांगतो तुम्हाला। इथे सर्वात प्रथम तुमचं गाव, ग्रामपंचायतीचं नाव, तालुका आणि जिल्हा इथं
लिहायचं आहे। त्यानंतर पहा ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, तहसीलदार जिथे इथे तुमची योजना चालू आहे तिथे तुम्हाला हे पत्र द्यावं लागेल, म्हणजेच हा अर्ज उदाहरणार्थ ग्रामपंचायत लेवलला तुम्हाला हे द्यावं लागेल। तर पहा आम्ही म्हणजे ग्रुपनं असेल तर दिनांक या दिनांकापासून या दिनांकापर्यंत एकूण किती दिवसासाठी, आता पहा घरकुल हे 90 दिवसासाठी असतं, पण तुमचे जर मजूर जास्त दाखवला तर तुमचं 2 आठवड्यात हे 90 दिवस भरले जातात। आता 2 आठवड्यात कसे भरले जाणार, पहा मनुष्यबळ तुम्हाला 90 दिवस करणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या घरकुलवरती 8 मजुरांना कामाला लावला, 8 गुणिले आठवड्याला तुम्हाला किती 6 दिवस भरले, तर 8 गुणिले 6 म्हणजेच 48 दिवस भरले, असे तुमचे 90 दिवस भरणं गरजेचं आहे। म्हणजे एका मजूर मास्टरला तुम्ही 8 जणांची बँक पासबुक, आधार कार्ड देऊ शकता। आता डिटेल्समध्ये पाहू शकता, डिटेल्समध्ये पहा तुम्हाला समजून येईल। जॉब कार्ड क्रमांक, आता जॉब कार्ड क्रमांक MH पासून सुरू होतो, ऑनलाईन पद्धतीने सुद्धा काढू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ देतोय। इथे तुम्हाला जिल्ह्याचा कोड, तालुक्याचा कोड, ग्रामपंचायतचा कोड आणि गावचा कोड असतो तो लिहायचा आहे, तुमचा कोड लिहायचा नाही, शेवटचे 3 अंक ते कुठे लिहायचे मी सांगतो। आता अर्जदाराचे नाव, आता अर्जदार किती आहेत, 8 जणांचे तुम्ही नावं देताय। पहा इथे पहा 8 जणांची नावं देताय, अर्जदार म्हणून तुम्ही घरकुल लाभार्थी आहात आणि तुमच्या गावातील जे कोण गरजू मजूर आहेत त्यांची नावं देत आहे, तर त्यांचे जॉब कार्डचे शेवटचे 4 आकडे इथे टाकायचे आहेत, कारण पूर्वीचे आकडे वरती आलेले आहेत। त्यानंतर कामाच्या ठिकाणी पाळणाघराची आवश्यकता आहे काय नाही किंवा आहे ते इथे लिहायचं आहे आणि इथे सही करायची आहे। काम मागणीचा हा अर्ज आहे, पहा काम मागणीचा अर्ज, अर्जदाराची सही असणार आहे। ह्या 8 जणांची तुम्हाला इथे सही घ्यायची आहे आणि ह्या 8 जणांना आता घरकुलसाठी तुम्ही मजूर म्हणून निवडलेला आहात। आता 90 दिवस भरले पाहिजे, कॅल्क्युलेशन करू शकता, 90 भागिले 8 म्हणजे जवळजवळ एका व्यक्तीला 11 दिवस काम या रोजगार हमीतून घरकुलसाठी भेटू शकतं, म्हणजे जवळजवळ 2 आठवड्याचं काम मिळणार आहे, 2 आठवड्याचं तुम्हाला मजुरी मिळणार आहे। आता तुम्हाला किती रुपये, 28,080। आता किती मजूर लावणार आहात तुम्ही, 8 मजूर, एकाच्या खात्यावरती जवळपास किती मिळणार याचं प्रूफ सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। पण इथे पाहू शकता हा काम मागणी अर्ज तुम्ही करायचा आहे, यानंतर हे ग्रामपंचायतीला द्यायचं आहे। आता यासोबत तुम्ही यांचं आधार कार्ड आणि बँक पासबुक द्यायचं आहे, जे की NPCI ला लिंक असलेलं तुम्ही द्या। तर ही झाली प्रोसेस तुम्हाला काम मागणीची। आता हे काम मागणी केल्यानंतर रोजगार सेवक तुमच्या घरकुलच्या कामावरती येऊन तुमची मस्टर घेतील, हजेरी लावतील आणि त्यानुसार दिवशी 312 प्रमाणे तुमचं हे मजुरी मस्टर काढलं जातं। आता आठवड्याला किती दिवस हजर होता त्याप्रमाणे तुमचं हे मस्टर काढलं जातं। आता मस्टर कसं असतं त्याचा एक नमुना मी दाखवतो। आता इथे पाहू शकता तुम्हाला इथे हाईड सुद्धा करण्यात आलेलं असेल, या कुटुंब प्रमुखाचे नाव आणि इथे अर्जदाराचे नाव आहे आणि इथे पहा खाते क्रमांक देण्यात आलेले आहे, ते हाईड आहेत। दररोजची हजेरी इथे लावलेली आहे। आता एकूण मजूर उपस्थित 6 आहेत, 312 प्रमाणे 1872 रुपये एका मजुराच्या खात्यावरती येतात। टोटल 14,976 रुपये तुम्हाला एका आठवड्याचे भेटलेले आहेत। 14,976 हे 48 दिवसाचे आहे, म्हणजे एका 6 दिवसाचे। आता उर्वरित रक्कम जी की 28,080 मधून 14,976 गेल्यानंतर 13,104 रुपये राहतात, त्यासाठी तुम्हाला 312 प्रमाणे 42 दिवसाचं उर्वरित जे काम आहे ते होणार आहे। 48 प्लस 42 तुम्हाला जवळजवळ 90 दिवस काम भेटणार आहे। 14,976 प्लस उर्वरित रक्कम जी काही 28,080 मधून 14,976 गेल्यानंतर 13,104 जवळपास तुम्हाला इथे मजुरी दुसऱ्या मास्टरमध्ये मिळणार आहे। असे टोटल तुम्हाला 28,080 रुपये 90 दिवसाचे मनुष्यबळ या अर्जदारांच्या नावावरती रक्कम डायरेक्ट बँक खात्यात जमा होणार आहे। आता एका 6 दिवसाचे 1872, 12 दिवसाचे दुप्पट होणार, असे 90 दिवस मनुष्य दिन भरल्यानंतर 28,080 रुपयांपर्यंत रोजगार हमी योजनेतून घरकुल लाभार्थ्यांना भेटली जातं। आता तुम्हाला कन्फ्यूज झालं असेल तर तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला सोप्या भाषेत समजून जाईल। अशा प्रकारे तुम्हाला घरकुल योजनेतून नमुना नंबर 4 रोजगार मागणीचा अर्ज भरून द्यायचा आहे। त्यानंतर रोजगार सेवक तुमची हजेरी घेतील आणि तुम्ही जे 8 जण मजूर दिलेला आहात किंवा किती लोक दिलेला आहात, उदाहरणार्थ 6 दिला तर तेवढे तुमचे 90 दिवस भरेपर्यंत तुम्हाला मजूर मस्टूर मागणी केल्यानंतर तुमच्या खात्यावरती हजेरी लावल्यानंतर पैसे हे 312 रुपये प्रमाणे येतात।
या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। त्याचबरोबर अधिक माहितीसाठी तुमच्या ग्रामपंचायतीत जा, तिथे रोजगार सेवक असतील, ग्रामसेवक असतील, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊ शकता आणि हे जे काही रोजगार हमीचे मजुरीची रक्कम आहे ती तुम्ही मिळवू शकता। अशा प्रकारे रोजगार हमीतून 28,080 90 दिवसाचं मनुष्य मजुरी घेऊ शकता। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती घरकुल संदर्भात प्लेलिस्ट बनवण्यात आलेली आहे, ती जाऊन पाहू शकता। मागील जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।